नमस्कार मित्रांनो, मी आकाश म्हात्रे आणि तुम्ही पाहता अक्कू म्हात्रे युट्यूब चॅनल. मित्रांनो, आज आपण सत्यनारायणाच्या पूजेला आलो आहोत. उरणमध्ये मंडप आणि डीजे असोसिएशनची सत्यनारायणाची पूजा आहे. या पूजेमध्ये फक्त उरणमधलेच नाही तर रायगड जिल्ह्यामधले रायगडचे मंडप आणि डीजे असोसिएशनचे अधिकारी पदाधिकारी सुद्धा इथे आलेले आहेत. आपल्या कुठल्याही कार्यासाठी, कुठल्याही घरामध्ये शुभ कार्य असो, काही कार्य असो, आपल्याला मंडपवाला हा खूप गरजेचा आहे आणि या मंडपवाल्याची युनिटी असणं खूप गरजेची आहे. काही वेळेला असं होतं की काही मंडपवाल्यांना कुठलं सामान नसेल किंवा काही मंडपवाल्यांना लोकांची गरज असेल, कारागिरांची गरज असेल, तर एक दुसऱ्याला हँडल करून या सगळ्या गोष्टी करावं या उद्देशाने कदाचित ही असोसिएशन स्थापन केली असेल. आपण याबद्दल अध्यक्षांना, उपाध्यक्षांना, इकडच्या पदाधिकाऱ्यांना विचारणारच आहोत. तत्पूर्वी आणि या बाजूला आपण बघू शकतो रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष सुद्धा आलेले आहेत, खूप मोठे मोठे पदाधिकारी सुद्धा आलेले आहेत. सो आपण त्यांची सुद्धा बाईट घेणार आहोत थोड्याच वेळात. सो व्लॉगला करूया सुरुवात. सो विदाउट एनी वेस्टिंग टाइम, लेट्स स्टार्ट द व्लॉग, लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. आयोजित श्री सत्यनारायणाच्या महापूजेसाठी आपल्या रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष कालिदास भिंगारे आलेले आहेत. तरी आपल्या जगदीश शेठना, आपल्या उरण शहराचे तालुक्याचे जे अध्यक्ष आहेत त्यांना कालिदास शेठ यांचा सत्कार करण्यासाठी मी सांगत आहे. तरी एक मानत आहे. हॅलो, सर्वांना माझा नमस्कार. शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा, तसेच भारतीय संघटनेचे शिल्पकार डॉक्टर आंबेडकर यांनाही त्रिवार अभिवादन करतो. सभेला मंचावर उपस्थित रायगड जिल्हा कमिटी व तालुका अध्यक्ष पदाधिकारी सन्माननीय व्यासपीठ, तसेच प्रमाणे मंडप डेकोरेटर्स व कॅटरर्स यांचेही मनापासून आभार. उरण तालुक्याचे अध्यक्ष श्री जगदीश वसंत माळी याने मला खांद्याला खांदा देऊन रायगड बॉडी, महाराष्ट्र बॉडी, ऑल इंडिया बॉडी यासाठी साथ दिल्याबद्दल त्यांचेही मनापासून, उरणकरांचेही मनापासून आभार करतो. जय जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तसेच जगदीश्वर महाराजांना वंदन करतो. उपस्थित महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी तसेच रायगड जिल्हा अध्यक्ष माननीय श्री कालिदास शेठ भिंगारे, संस्थापक अध्यक्ष मानसी कालिदास शेठ भिंगारे, तसेच जनसंपर्क प्रमुख केतन कोटे, तसेच उपस्थित मान्यवर उरण तालुका अध्यक्ष मान्य श्री जगदीश शेठ माळी साहेब. खरोखरच खूप नियोजन चांगलं केलेलं आहे. पण ज्यावेळेस आम्ही इथे आलो होतो तेव्हा पहिली एक मीटिंग लागली. त्या मीटिंगमध्ये खूप सारे लोक एकत्र झाली होती आणि नंतर आपण एक रायगड जिल्ह्याची मीटिंग रोहा तालुक्यामध्ये आपण घेतली होती. त्यासाठी सुद्धा आपण बरेच संख्येने उपस्थित राहिला होतात. त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून आभार. आज बघा एक्झिबिशन चालू आहे, दिल्लीमध्ये चालू आहे. म्हणजे असे आता मध्ये पण सुरतमध्ये हा एक्झिबिशन होऊन गेला. म्हणजे पूर्वी आपण मटेरियल कुठे घ्यायचं हा आपल्याला प्रश्न येत होता. पण आज आपल्या ह्या संस्थेच्या, संघटनेच्या मार्फत आपल्याला कुठे वस्तू कशा मिळतात, योग्य दरात कशा घेऊ शकतो, हे आपल्या संघटनेच्या मार्फत आपल्याला आज उपलब्ध करून मिळत आहेत. आपल्या येणाऱ्या भविष्यात अडचणी आहेत. आपला मागच्या वेळेस, आता ह्या 2 महिन्यापूर्वी पावसाळी अधिवेशनामध्ये सुद्धा आपला संपूर्ण मंडपवाल्यांचे जे काही त्रुटी आहेत, काही प्रश्न आहेत, ते सुद्धा प्रश्न ह्या विधानसभेमध्ये मांडले गेले होते. आणि ह्यासाठी एक स्पेशल अशी मंडपवाल्यांची त्यांचे काही प्रश्न आहेत याच्यासाठी संदर्भात सुद्धा आपली एक आढावा बैठक घ्यावी अशी सुद्धा आपण शासनाकडे मागणी केली आहे. बरेच अशा गोष्टी आहेत की आपल्या येणारे संकट असतात, मध्ये अतिवृष्टी असते, याच्यामध्ये आपलं खूप नुकसान होत असतो आणि ह्या नुकसानाची भरपाई कोण देणार? आज बघतो की जिकडे तिकडे पूरग्रस्त असतो, त्यावेळी पुराची परिस्थिती बघून तिथे मदत मिळली जाते किंवा एखाद्या शेतीचं नुकसान झालं तर मदत मिळते. पण मंडपवाल्यांचं नुकसान होऊन सुद्धा त्यांना मदत मिळत नाही. असे कितीतरी प्रश्न उपस्थित आपण शासनाकडे केले आहेत आणि ह्याची सगळं पाठपुरावा आता हे जवळजवळ आपला पूर्ण
ऑल इंडियाची टीम, महाराष्ट्राची टीम, दगडूशेठ पुरवणी हे आपले अध्यक्ष आहेत, हे त्यांचा पाठपुरावा घेत आहेत. म्हणून आपण हे संलग्न सतत आपण एकत्र राहिलो तर आपण एकजुटीने आपण आपले जे काही प्रश्न आहेत ते आपण त्यांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करूया आणि असेच आपण संघटित राहूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. डीजे किंग आमच्या उरणचे यांचा सत्कार मी कालिदास शेठ भिंगारे साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. सर्वात ज्येष्ठ आमच्या ते उरणमध्ये हेच आहेत आता शैलेंद्र जगदीश शेठ. आपल्या समोर आता मित्रांनो रायगड असोसिएशन म्हणजे आपले डीजे मंडप रायगड असोसिएशनचे अध्यक्ष कालिदास भिंगारे सर आहेत. आपण त्यांना काही गोष्टी विचारणार, काही प्रश्न विचारणार आहोत. सर, मला ही एक गोष्ट विचारायची आहे की या असोसिएशनची उरणमध्ये स्थापना झालेली आहे, त्यानंतर आपल्या उरणमधील मंडप डेकोरेटर्सला या असोसिएशनच्या कोणत्या पद्धतीने फायदा होणार आहे? आज आपण एकत्रित आलेत, संघटित झाल्यामुळे ह्याचा तर सगळ्यात मोठा फायदा आहे. बरोबर. आणि ऑल इंडिया बॉडी आणि महाराष्ट्र बॉडी आपल्या संघटनेसाठी एक्झिबिशन दिल्लीला ठेवतात, परत शिर्डीमध्येही होणार आहे आता 6, 7, 8 जानेवारीला. त्याच्यातून पुण्यामध्येही सुद्धा झालं आता. त्याच्यामुळे या संघटनेमुळे आपल्याला भरपूर फायदे आहेतच आणि माहिती भेटते आणि जो माल खरेदी करतो त्याला त्याची जबाबदारी महाराष्ट्र बॉडी, ऑल इंडिया बॉडी, रायगड बॉडी सुद्धा घेते. त्यामुळे फसवेगिरी सुद्धा होत नाही संघटनेमुळे. बरोबर. आणि आज एकत्रित आल्यामुळे आज आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पण बदलतो लोकांचा. बरोबर. आणि आज आपले कुठेही आज पेमेंट राहतो, पेमेंट राहिल्यामुळे एकत्र असल्यामुळे पेमेंट पण कोण ठेवत नाहीत. बरोबर. आता मी रायगड जिल्ह्यात पुष्कळ जणांचा पेमेंट करून दिलेलं आहे, वसुली करून दिलेली आहे. आता आम्ही अलिबागला 8 लाख रुपये एकाचे वसूल करून दिले, एकाचे 4 लाख रुपये मानगावला वसूल करून दिले. हे संघटनेचे मोठे फायदे. बरोबर. महत्वाचं एकच आहे, एकत्रित येऊन सगळ्यांनी चांगले विचार करून रेट ठरवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि क्वालिटी देणं. क्वालिटी दिल्यावर तुम्ही पैसे ऑटोमॅटिकली लोक देतातच. हा माझा अनुभव आहे. बरोबर. आज माझ्या क्वालिटीमुळं मला डबल रेट भेटत आहे. आज एकच संदेश देईन की रायगड जिल्ह्यात जास्तीत जास्त एकत्र येऊन आपण समोरच्यांना सगळ्या गोष्टीचे माहिती पुरवावी, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि अडीअडचणीला सगळ्यांनी एकत्र येऊन त्याला मदत करावी. बरोबर. तुमचा वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्ही उरणमध्ये आल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद. मला हा प्रश्न विचारायचा आहे की पूरस्थिती असते त्यावेळेला मंडप डेकोरेटर्सला भरपूर नुकसान होतो. बऱ्याच वेळेला त्याचा भरपाई शासनाकडून होतच नाही. तर त्याबद्दल तुम्हाला काय मत आहे, त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? नमस्कार. मागच्या 2 महिन्यापूर्वी पावसाळी अधिवेशनामध्ये माननीय श्री लांडगे साहेबांनी सुद्धा हा प्रश्न मांडला होता की येणारी जी अतिवृष्टी आहे या अतिवृष्टीचा प्रत्येक होणारा नुकसान हा मंडपवाल्यांना मिळत नाही आणि तो लवकरात लवकर मिळावा असा आम्ही संघटनेच्या वतीने त्यांना वारंवार आम्ही पत्र सुद्धा पाठवले आहेत. सरकारने या अधिवेशनामध्ये जो मांडलेला विषय आहे तो लवकरात लवकर त्याचा पाठपुरावा करावा अशी आमची विनंती आहे. धन्यवाद. नक्कीच मित्रांनो, या व्यतिरिक्त सर मला काहीतरी एक गोष्ट सांगत होते. सर, आपण एक कलेक्टर ऑफिसला एक लेटर दिलेला आहे, त्या द्यायचं आहे. त्या लेटर बद्दल आणि त्या विषयाबद्दल तुमचं काय मत होतं ते फक्त मला सांगा. विषय असा आहे की जिल्ह्यामध्ये मोठे मोठे कार्यक्रम गव्हर्नमेंटचे होतात, जसं की इलेक्शन आहे, जेडपी इलेक्शन, लोकसभा. त्यावेळेस काय होतं, महाराष्ट्र बाहेरचे कॉन्ट्रॅक्टर जिल्ह्याचे टेंडर भरले जातात आणि ते इकडं कॅपॅसिटी नसल्यामुळे कोणतरी जिंकतो. त्यावेळेस बाहेरचा जिल्ह्यातला जो व्यक्ती येतो त्याच्याकडे एवढा मटेरियल कॅपॅसिटी नसते किंवा इथली माहिती नसते. त्यावेळेस तो व्यक्ती काय करतो, इथल्या लोकल डेकोरेटरला वापरतो. अशा वेळेस इथला डेकोरेटर काम करून जातो, तहसीलदारांची ओळख असते, इथल्या लोकांची वेळेखातीर त्यावेळेस इथला पुरेपूर पडतो माणूस. पण जेव्हा पेमेंटची वेळ येते तेव्हा तो व्यक्ती एकटा असतो दुसऱ्या जिल्ह्यातला, त्याचा पाठपुरावा घेता येत नाही. मग अशा वेळेस त्या पैशाची जिम्मेदारी कोण घेणार? बरोबर. तर मग आम्ही आमच्या संघटनेतर्फे आता कलेक्टर ऑफिसला पत्र देणार आहोत की एक तर तुम्ही जिम्मेदारी घ्या, नाही तर त्या व्यक्तीकडनं पैसे वसूल करून आम्हाला द्या. बरोबर. कारण काम केलेल्या इथल्या व्यक्तीत, इथल्या डेकोरेटर, तुम्हाला गरजेच्या वेळेस इथला डेकोरेटर
पूर्ण काम करून दिलेलं आहे. अशा वेळेस आता नाही म्हटलं तरी रायगड जिल्ह्यातले एवढे डेकोरेटर आहेत, जवळजवळ 70 ते 60-70 लाख तिन्ही इलेक्शनचे, त्यापेक्षा जास्तच असतील. एवढे पैसे पेंडिंग आहेत त्या कॉन्ट्रॅक्टरकडून. पण जर तो कॉन्ट्रॅक्टर मेडिएटर नसता तर आमची संघटना डायरेक्ट कलेक्टर ऑफिसला जाऊन भांडू शकली असती आणि पैसे वसूल करू शकले असते. आता कलेक्टर ऑफिसला गेल्यावरती किंवा तहसीलदारांकडे गेल्यावरती काय म्हणतात, तुमचा आणि आमचा काही संबंध नाहीये, तो कॉन्ट्रॅक्टर आणि तुम्ही बघून घ्या. मग अशा वेळेस काय करायचं, जेव्हा गरज असते तेव्हा आमच्याकडेच येतात तुम्ही लोक. एक हे आहेत, 2 मिनिटं, हे राजकुमार तुमच्याच उरणमधले आहेत. ह्यांच्या आत्ताच्या घडीला लोक 20 लाख रुपये पेंडिंग आहेत. स्वतः आमच्या शेटचे 40 लाख, किती लाख? माझे 25 लाख आहेत. असे छोटे मोठे आता हे पैसे लोक वसूल करू शकतात. पण अशा वेळेस कधी छोटे डेकोरेटर म्हणजे ज्यांनी 20,000चा त्या कॉन्ट्रॅक्टरचा काम केला, त्या कॉन्ट्रॅक्टरचा काम केला एखाद्या व्यक्तीने, म्हणजे 40-50 हजार, तो नाही भांडू शकत ना. तो काय इथून औरंगाबादला जाऊ नाही शकत की मला पैसे दे, आमचे फोन नाही उचलत, असं नाही ना होत. संघटना असणं गरजेचे. ही संघटना या वेळेला खरंच खणखरपणे उभी राहते आणि या सगळे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करते, सोडवते. जसं की अध्यक्षांनी आधीच सांगितलं होतं, बऱ्याच लोकांचे पैसे त्यांनी रिकव्हर करून दिलेले आहेत. मित्रांनो, ही 30 लोक आहेत जी तुमच्या कार्याला, जी तुमच्या एखाद्या उत्सवाला 4 चांद लावतात. त्यांचे डेकोरेशन आयडिया सांगून, त्यांचे युनिक थॉट सांगून तुमच्या त्या कार्याला 4 चांद लावतात. तुमच्या सगळ्यांचं आणि शासकीय कामाचे पैसे सुद्धा अशाच लोकांचे अडकवले जातात. मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार, तुम्ही इथे आल्याबद्दल आणि तुम्ही वेळात वेळ काढून इथे आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर मित्रांनो, आपल्या समोर आता उरण मंडप डेकोरेशन असोसिएशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि खजिनदार आहेत. सोबत सर्व मंडप डेकोरेटर सुद्धा आहेत. मला हा प्रश्न विचारायचा, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, की आपल्या या उरणमध्ये असोसिएशनची स्थापना करण्यामागचं कारण काय? कारण असं आहे की सगळे डेकोरेटर कोण कमीत घेतो, कोण जास्तच घेतो. तर ते कसं एक लेवलशील किंवा त्या आपल्या डेकोरेटरला पैसे कमवताना आले पाहिजे. म्हणजे तो लॉसमध्ये करतो, हा लॉसमध्ये करतो, त्याच्यामुळं मग ते एकत्र आणण्यासाठीचा मार्ग आम्ही अवलंबला आणि मग त्याच्यामुळं ही स्थापना केली आम्ही. जेव्हा तुम्ही जसे आपले रायगडचे अध्यक्ष आले होते, जेव्हा तुम्ही ही बाब जेव्हा त्यांच्यापर्यंत पोहोचवली, तेव्हा त्यांचं काय मत होतं आणि त्यांचं काय याच्यावरती बोलणं मत? नाही, ते आम्हाला तेव्हा काय बोलले, काय जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आमच्याकडे या, किंवा तुमचे कोणी पैसे ठेवले असतील किंवा काय ठेवले असतील तर तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला त्यांचे पैसे वसूल, तुम्ही पहिले बघा तुमच्याशी जमते काय, तुमच्याशी नाही जमला तर मग आम्ही येऊन त्यांचे पैसे वसूल करून देऊ, असं त्यांनी आम्हाला सांगितलं. अध्यक्ष म्हणून आजच्या या शुभप्रसंगी जनतेला काय तुम्ही संदेश देऊ इच्छिता? जनतेला असा संदेश देऊ शकतो की जर आमचे डेकोरेटरला थोडा कॉपरेट करावा. म्हणजे जर एकदमच आमचे मुलं काय करतात, चढाओढीमध्ये लॉस पण जातात, तर तसा न होता एकत्र येऊन एकच आपला विषय मांडला पाहिजे की बाबा आपल्याला त्याच्यामधनं काहीतरी मिळलं पाहिजे. आपण आता धंदा करतो तर आपल्याला त्यात काहीतरी मिळालंच पाहिजे ना. त्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे. आणि जनतेला पण असं सांगायचं आहे की तुम्ही पण आम्हाला कॉपरेट करा, म्हणजे थोडा कमी जास्त होतो रेटमध्ये, पण नक्कीच ते जरा थोडा तुम्ही पण सांभाळून घ्या आम्हाला. नक्कीच. आणि आम्हाला कॉपरेट करा. नक्कीच. आता आपण उपाध्यक्षांकडे जाऊया. की मंडप उभारणी करताना कामगारांची सुरक्षितता हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. कामगारांचा अपघात विमा याबद्दलचं कसं काय प्लॅनिंग, याबद्दलचं कसं काय नियोजन? असोसिएशन काढण्याच्या मागचा उद्देशच आमचा एक आहे, कामगारांचे पगारवाढात जे वारंवार असते विषय असतो आणि त्यांची सुरक्षितता जेव्हा हाईटवर्कचं काम असतं ते इंडिव्हिज्युअल आम्ही प्रत्येकाने हाईटवर्कचा इन्शुरन्स काढलेलाच असतो. हाईटवर्क म्हणजे 6 फुटाच्या वरती काम करत असेल तेव्हा. पण जनरली मंडपच्या याच्यात खाली घरगुती जे लग्न समारंभ असतात त्यात इन्शुरन्स काढत नाही. पण कंपनीमध्ये कुठेही काम केलं तर 6 फुटाच्या वर काम करताना आम्हाला इन्शुरन्स काढावाच लागतो. आणि कामगारांच्या जीवावरच मंडपचा धंदा आहे, तर त्यांची सुरक्षितता ही पहिलीच आमच्या उद्दिष्ट. आम्ही जेव्हा सर्व एकत्र मंडपवाले जमलो उरण तालुक्यातले, तेव्हा कामगारांचा इन्शुरन्स आता असोसिएशन केल्यानंतर आम्ही ग्रुप इन्शुरन्स करणार आहोत. ग्रुप इन्शुरन्स करताना आम्ही मंडप म्हणजे जो असोसिएशनच्या मार्फत एक 25 कामगारांची म्हणजे एक लिस्ट हे ठेवू फिगर, आणि त्या मार्फतच आता आम्ही वर्गणी काढणार आहोत दरवर्षी, महिन्याला काढणार बोला.
त्यातूनच त्या इन्शुरन्समध्ये आम्ही पैसे गुंतवणार. बरं. म्हणजे तो मंथली नसल्यास पण 6 महिन्याचा इन्शुरन्स असणार. बरोबर. दरवर्षी 6 महिन्याचा इन्शुरन्स काढला जाईल, कधी कधी वर्षाचा काढला जाईल. म्हणजे कामगारांसाठी सुद्धा एक अजेंडा, एक पॉईंट तुमच्या डोक्यामध्ये आहे की बरोबर. आपण खजिनदाराकडे येऊया. खजिनदाराला सगळ्यात मोठा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन असा आहे की मार्केटमध्ये होणारी चढ उतार जी आपण म्हणतो की त्याला रेट वॉर म्हणतात, ती रोखण्यासाठी सर्वात योग्य नफा मिळण्यासाठी असोसिएशनने कुठली नियमावली वगैरे असं काय बनवलंय का? कसं आहे ना, आता आपली जी असोसिएशन फॉर्मेशन चालू आहे ह्याबद्दल आम्ही सगळ्या गोष्टी सविस्तर म्हणजे चर्चा करून आणि विचार करून म्हणजे जे काय अडचणी आहेत आणि रेटचा म्हणजे जे काय विषय आहे किंवा कामगारांचा असेल ते सर्व आम्हाला नव्याने म्हणजे स्थापना करायची आहे त्याची. आणि रेटबाबत बोललो तर आम्हाला आता B2B आणि B2C चार्ट आम्ही बनवणार आहोत सगळ्यांच्या सहमतीने, जेवढे आपले मेंबर्स आहेत एकूण तालुक्यामध्ये. नाही बोलून आमच्या तालुक्यामध्ये फक्त आपण उरण तालुका मर्यादित जरी आपण पकडला तर कमीत कमी 60 ते 70 म्हणजे कमीत कमी नाही बोलून तरी 80 मंडपवाले आहेत. तर कदाचित ही संख्या जास्त पण होऊ शकते, पण आता जेवढ्या आमच्या माहितीमध्ये आहेत तर तेवढं आम्ही सांगितलं आहे. तर आणि रेटचा जो आहे तो हा विषय आमचा म्हणजे आता आगामी येणार आहे लवकर. हा 3 वर्षापूर्वी आपण एक चार्ट बनवलेला, पण तेव्हा इतका म्हणजे हे नव्हता. पण आता कसं आहे, वाढत्या महागाईमुळे आणि बाकीच्या गोष्टीमुळे आपल्याला हे सर्व परत एकदा नव्याने परत स्थापना करावी लागेल याची. तर आमचा प्रयत्न चालू आहे त्यासाठी. आता भविष्यामध्ये याचा सगळ्या गोष्टीचा फायदा सगळ्यांना होईलच. एक गोष्ट खरंच मोलाची होते, ती म्हणजे सगळेजण एका छताखाली येतात आणि सगळ्या जणांचा काम हा खूप सोपं होऊन जातो. कोणाकडे कुठलं सामान नसेल तर ते सामान कोणाकडनं आपण घेऊ शकतो, कोणाकडे काम करणारी माणसं नसतील तर ती काम करणारी माणसं सुद्धा आपण एकमेकांच्या मदतीने शेवटी आपण एकत्र आल्यावरती मदत हा शब्द वापरला पाहिजे. मदत हा लगेच होऊ शकतं. तर मित्रांनो, हा व्लॉग जो होता तो खास करून याच असोसिएशनच्या सत्यनारायणाच्या पूजेसाठी होता. सत्यनारायणाची पूजा खूप छान रंगली, खूप छान आयोजन नियोजन. शेवटी मंडपवाले आहेत, त्यांना सगळ्या गोष्टी माहित आहेत की कोणत्या गोष्टी कशा पद्धतीने खूप छान घडवता येतात. सो तुमच्या सगळ्यांच्या मनपूर्वक धन्यवाद की मला थोडा वेळ दिल्याबद्दल. थँक्यू सो मच. तर हा व्लॉग आपण इथे संपूया. व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच छान अशा व्लॉग मध्ये. तोपर्यंत धन्यवाद, काळजी घ्या.